आजच्या ठळक बातम्या. संजय गांधी निराधार योजनेतून विद्यार्थ्यांना अनुदान वाटप. मुरुडमध्ये कोरोना सेवक राकेश मसाल यांचा सन्मान. दिवा आणि ठाणे येथे कोकणी चाकरमान्यांचा दसरोत्सव. गांधी जयंती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता. गुहागर खोडदे गावी गौर देवीचे नृत्य. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा खालापूर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून साजरा झाला. याबाबत शासन निर्णय पारित झालेला आहे. याच अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर अभियानातील टप्पा क्रमांक 3 मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील एकूण 11 विद्यार्थ्यांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य लाभ मंजूर करण्याचा दिला. सदर आदेश आणि धनादेश वाटपाचा कार्यक्रम खालापूर तहसील कार्यालय येथे संपन्न करण्यात आला. महाराजस्व अभियान आणि राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा जो पंधरवडा सेवा पंधरवडा होता, त्यामध्ये विविध योजना राबवण्याच्या संदर्भाने शासनाच्या सूचना होत्या. हा सेवा पंधरवडा राबवताना आम्हाला असं लक्षात आलं की विविध योजना आपण शासनाच्या महसूल खात्यामार्फत राबवतो. जसे की संजय गांधी निराधार योजना आहे, इंदिरा गांधी आहे, किंवा पुरवठ्याच्या काही स्कीम्स आहेत, किंवा विविध दाखले आपण वेगवेगळ्या पद्धतीने जितकं जलद गतीने देता येईल तेवढं आपण प्रयत्न करतो, किंवा शिबिरं वेगवेगळी घेतो. कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भाने असतील किंवा उत्पन्न रहिवासी हे जे विविध दाखले त्याच्या संदर्भाने शिबिरं पण आपण महाराजस्व अभियानामध्ये घेतो. परंतु हे करताना असं लक्षात आलं की जी मुलं अनाथ आहेत, म्हणजे ज्यांना आईवडील नाही आहेत आणि त्यांचा सांभाळ जो आहे त्यांचं पालकत्व कोणीतरी नातेवाईकांनी पत्करलेलं असतं, आणि शाळेनं विशेषतः तिथल्या शिक्षकांनी असतील किंवा तिथल्या मुख्याध्यापकांनी असेल किंवा शाळेचे जे काही स्टाफ आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व पत्करलेलं असतं. त्याला योग्य शिक्षण देणे, त्याला शाळेत आणणे आणि त्याला शिक्षण देणे, या गोष्टी करताना निश्चितच एक बाब असते की जेव्हा आईवडील नसतात तेव्हा त्या मुलाला किंवा त्या मुलीला, त्या छोट्या विद्यार्थ्याला अनेक अडचणींना सामोरं जायला लागतं. पालक जे काही नातेवाईक आहेत ते जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर उत्तमच आहे, परंतु सक्षम नसतील तर आईवडील नाहीत तर मग कोण? तर मग शासन आहे. या भावनेतूनच शासनाने काय केलं की अनाथ मुलांना संजय गांधी लाभार्थी जी काही योजना आहे आमची, संजय गांधी निराधार योजना आहे, त्याच्यामध्ये यांचा समावेश बऱ्याच वर्षापूर्वी केला गेला GRच्या माध्यमातून. परंतु या GRची अंमलबजावणी व्यवस्थित होत नव्हती, किंवा ही लोकांना कदाचित ती योजना माहीत नसते, किंवा आम्ही आमच्या कामाच्या व्यापामध्ये या गोष्टी आम्हाला त्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्या अनाथ मुलापर्यंत पोहोचवणं शक्य होत नाही. आमच्याकडे अनाथ लाभार्थी आहेत, अनाथ मुलं लाभार्थी म्हणून आहेत, परंतु अजून कित्येक तालुक्यामध्ये असे विद्यार्थी असतील असं आम्हाला वाटलं. त्यामुळे या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आम्ही शाळांना संपर्क केला, तिथल्या मुख्याध्यापकांना संपर्क केला, गट शिक्षणाधिकाऱ्यांना संपर्क केला आणि अनाथ मुलांची यादी आम्ही मागवली. त्यात माझ्या मते किती 19 विद्यार्थी आम्हाला अनाथ अशा स्वरूपात आम्हाला यादी प्राप्त झाली. त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर तलाठ्यांच्या माध्यमातून असेल, मंडळाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आलं असेल, 11 विद्यार्थी आम्हाला 11 विद्यार्थी हे पात्र असल्याचं आढळून आलं. या पात्र विद्यार्थ्यांना आम्ही आज जे काही आहे शिष्यवृत्ती नाही म्हणत आपण, त्याला बेनिफिशरी म्हणून डिक्लेअर केलं, आणि त्यांना जो काही संजय गांधी योजनेतनं जो काही लाभ आहे, महिना आपण साधारण 1500 रुपये दर महिना 18 वर्ष होईपर्यंत किंवा नोकरीला लागेपर्यंत जे काही आहे तोपर्यंत हा लाभ अखंडपणे चालू राहील. त्यासाठी या विद्यार्थ्यांचं त्या पालकांनी किंवा त्या शाळेने पुढाकार घेऊन अकाउंट, सेव्हिंग खातं जे काही आहे विद्यार्थ्यांचं मायनरचं, ते ओपन करून घ्यावं अशी मी विनंती शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि त्या शाळा आस्थापनांना करतो. आणि या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या दुःखामध्ये म्हणता येणार नाही, आता पालकत्व आहे, त्यांच्याकडे पालक आहेत, शाळा प्रॉपर शिक्षण देते, परंतु त्यांना कुठेतरी मदत शासनाच्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून करता आली, यामध्ये आम्हाला निश्चित आनंद आहे. मुरुड शहरात मोठ्या आनंदात दसरोत्सव पार पडला. यावेळी बाजारपेठेतील तरुण मित्र मंडळातर्फे आणि महिला मंडळाच्या वतीने कोविड काळात रुग्णांना रुग्णवाहिकेतून पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका बजावणारे मसाळ गल्ली मित्र मंडळाचे कार्यकर्ते राकेश मसाल यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आपल्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या सौभाग्यवतींचा वाढदिवस देखील याच मंडळींनी साजरा केला.
मोठ्या उत्साहाने सोहळ्यात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठाणे आणि दिवा येथे श्री साई व्याघ्रेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाचा अंबिकानगर येथे देवी विसर्जन सोहळा पार पडला. त्यापूर्वी दसऱ्यानिमित्त सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. कोकणातील प्रथा परंपरांचा आदर करत हा सोहळा पार पडला. एकमेकांना आपट्याची पाने देऊन अंबा मातेचा उदो उदो आणि जय जयकार करण्यात आला. देवीच्या विसर्जन सोहळ्यात कोकणचे चाकरमानी सहभागी झाले होते. एक नारा कापायचा रस्सी कापे अरे रस्सी दिले गांधी जयंती सप्ताहानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आणि नवीन प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता करण्यात आली. परमपूज्य स्वामी बाळ सत्याधारी महाराज व्यसनमुक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, बाळ सत्याधारी महाराज, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी भाग्यश्री जोशी, तहसीलदार मिनल दळवी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, समाज कल्याण विस्तार अधिकारी विश्वनाथ बोडके, मिरजोळे उपसरपंच राहुल पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात परमपूज्य स्वामी बाळ सत्याधारी महाराज व्यसनमुक्त केंद्राचे सुधाकर सावंत यांनी उपस्थितांना व्यसनमुक्ती संकल्प प्रतिज्ञा दिली. या प्रतिज्ञेनंतर प्रांत कार्यालय परिसर, तहसीलदार कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. गुहागर तालुक्यात मोठ्या उत्साहात दसरोत्सव साजरा झाला. ठिकठिकाणी दुर्गा मातेचा उत्सव सुरू होता. त्यामुळे ग्रामस्थ वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
खोर्दे गावी निवातेवाडी नंबर 1 येथील श्री सालबाई देवीच्या नवरात्र उत्सवात ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने जाखडे नृत्य केले। त्यावेळी गौर देवीचे नृत्य पाहायला परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।